गणपती बाप्पा जय. हा सामना जिंकण्यासाठी या दिशा निलवणा भावाले बिया संघाला. तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आहे मॅच आपली. तर आपण चाललेलो आहे तिकडं टॉप 4मध्ये पोहोचलेले आपली टीम. आता डायरेक्ट चालले होतं मॅचला आणि डायरेक्ट सेमीफायनलच होणार आहे. तर बघा आता कोणच्याशी होते मॅच आणि आता डायरेक्ट भेटू. तर गेल्यावरच जाम लेट पण झाले. सो चला. मित्रांनो आता जस्ट ग्राउंड बसल्यावर नाही बाई इथं डांग जमलेले बाई कडक जून जमले असे. तर यांच्या जिकल ते बाई आपल्याला लागणार आणि आपला मार्च पाडील आपला पार्टनर आलेला आहे गुंडू पाटील बाई इन ॲक्शन फुल ड्रेसिंग मध्ये. प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा खेळली जाते की आपण पाहतोय की कातीला रात में संकेत केले. कॉमेडी 50 प्लस 55 प्लस 60 प्लस असं लक्ष असं नाव ते लक्ष देण्यात अपनी 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 कपनी छपनी छपनी मॅचला पुरा जोर डायरेक्ट दोन ओव्हरी बिलकुल गणपती बाप्पा रुपये सगळे बोल यार. अंतिम षटक धीरज पाटील आलेत. पहिला बॉल फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केला जातोय. बॉल सीमा पार षटकार यावेळेस देखील भिरकावून दिलाय. उंचच उंच लांबच लांब या थंड थंड वातावरणामध्ये गरमागरम षट. यावेळेस फटका चांगला आणि बॉल चाललाय सीमारेषा पार आणि शेवटच्या चेंडूवरती आणखीन एक आलाय चौकार
आणि पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. पूर्वार्धामध्ये धावा बनल्या उतना किंग है. नक्कीच अगदी थोड्या वेळापूर्वी या व्यासपीठावरती या शुभागमन झालं होतं. तुम्ही खुर्च्या झोपल्या आपण एका जेवण ये अंगल नाही जेवण ये नाही अंगल खरं हार्दिक स्वागत आहे. चला ठीक आहे. व्यक्तीचा आवाज ग्रामीण क्रिकेटमध्ये जर गाजला नाही तर मुलांकडे ग्रामीण क्रिकेट सुरू असतात. तो आवाज मात्र वेध लागले होते फायनलमध्ये पोहोचण्याचा गावदेवी वडगर संघाला आणि या फायनलचा प्रवास नक्कीच त्यांचा अखेर आपण पाहतोय. या इथे मात्र जयदुर्गा सुरे बी संघाचा संपतोय. मात्र फायनलमध्ये धडक मारताना आपण पाहतोय गावदेवी वडगर संघ. अभिनंदन गावदेवी वडगर, अभिनंदन अजित पाटील, दर्शन पाटील. तर या संबंधित मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच 4 दिवसांपासून आम्ही वाट बघतोय. खासदार बाळामामा यांची साहेब येतात. आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील करू. मेगा फिनाले मॅच दिशा दिलेवान जय बजरंग बाबा येती कमबॅक बाकी आहे अजून. गावदेवी वडगर संघ अप्रतिम खेळ राहिला. चौथा हिरवा स्कोर पानकुले आयोजित कोंबडी सत्या कोंबडी. मित्रांनो, अगदी थोड्याच वेळापूर्वी या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय. ज्या व्यक्तिमत्वाशी गेले गतवर्षी देखील ही स्पर्धा होती बाळामामा चषक 2023 या नावानं. परंतु या वर्षी वर्ष बदललं आणि पद देखील मामांचं बदललं. खासदार बाळामामा चषक 2024. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. सर्व बसलेल्या प्रेक्षकांना विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभं राहा. जो गाव देखा जाएगा. भारत माता की. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण समोर या. ही ट्रॉफी पाहिजे आम्हाला काही पण. शेवटी येतो दिवस आला. खासदार बाळामामा यांचे सुपुत्र, युवा उद्योजक, समाजसेवक, माजी उपसरपंच उदवलीचे सन्माननीय सुमित शेठ पापडे साहेब या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं पुन्हा एकदा चौथा हिरवा स्कोर पानकुलीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. होल बिंदास गेला. मागच्या वेळेस बिंदास गेला काही घाबरू नका. होल त्या होल त्याच्यामध्ये नका बोल्ड आउटफिट झालं पाहिजे. गणपती बाप्पा. ओम साई. तर मित्रांनो, आता पोहोचले फायनलला आणि थोड्याच वेळात फायनल स्टार्ट पण होईल. पहिले बॅटिंग समुद्रा मेगा फिनाले मॅच. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय. फटका दर्जेदार आहे. मेगा फिनाले मॅच मधला पहिला चौकार. हाला मिळाला होता. सज्ज झाला.
यावेळेस लॉफ्टेड फटका सर डाऊन द ग्राउंड लॉंगनला खेळाडू नाही या चेस मोठी आहे परंतु बॉल रेस जिंकणार आहे बॉल सीमा रेषा पार स्ट्रोक धाव फलक 14 वरती यावेळेस अप्रतिम फटका धावा मिळतील अर्धा डझन बॉल सीमा पार षटकार मामा कशाचं काम नाही रे आमच्या लाडक्या अष्टपैलू कामगिरी नवनाथ नेहमीच करत आला आणि सध्या त्याला सर्वात गोलंदाजी करावी लागणार आहे नवनाथ गोलंदाज सज्ज विकास गवारी फटका तर उडवलाय बॉलला पाठवलाय भिरकावून दिलाय षटकार पावलाच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये तैनात केले गेले आहेत. इथे क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कल मध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहिलाच चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 1 बाउन्स पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार आलं त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे मात्र सुरेख फटका डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून सीमा पार आव्हान मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. सन्मान्य आदरणीय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांनी इथे मात्र क्लीन बॉल बेल्स का जली मानव बल्लेबाज का दिल जल उठा आणखीन एक फलंदाज बाद भावले बिया संघाचा यश पाटील सामोरे जाईल फलंदाज सुजित जाधव. इथे मात्र चेंडूला विरघळण्याचा प्रयत्न फटका बसलेला आहे आणि हा झेल खूपच महत्वाचा आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला आणि ते आपण पाहतोय या किती धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत आणि पंचांचा काय निर्णय येतोय. हा पाण्याची सुविधा नक्कीच पुरवायची कारण खेळाडू इंजर्ड झालेला आहे. या रंगतदार स्थितीमध्ये टाळ्या वाजल्या जात आहेत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक नक्कीच सिट्या देखील वाजवत आहेत. सामना कसा असावा तर सामना असा असावा. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय या पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल कारण आता हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये गेलेला आहे. आणि हा चेंडू मात्र वाईट आहे म्हणजे काय मी ट्विस्टवर मॅच बनते हुई सुपर हिट. नक्कीच शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे. वाटो मॅच सामना संपण्याचं नाव घेत नाही.
शेवटचा एक चेंडू आणि 5 धावून चषक आहे. हा सामना जिंकण्यासाठी या दिशा एलेव्हनला भावाले बिया संघाला. आणि हा सामना जिंकलाय गावदेवी वडगर या संघाने. शाबाश. फायनल कसा झाला कमबॅक. ओम साईराम 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 ओम साईराम 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 साईराम. सांगा छाती झाली दुखते असं वाटते मरण हे सेलता जरा पण कमबॅक होला. तुझे आपला दुखी का नाही साला उजवी कडक भाई कडक लास्ट बॉलिंग एक नंबर. आता मात्र आपण वडगर संघाने ओपन केलं. एक चषक भावळे बे संघाच्या नावे, एक चषक गावदेव वेले संघाच्या नावे, एक चषक विजय काबरा वेले संघाच्या नावे. त्यानंतर आपण जर बघितलं तर एक चषक जर्मन सर्व बे संघाच्या नावे आणि गाव म्हणजे प्रत्येक जिच्यासाठी केला होता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा विजेता म्हणजे कुठल्याही संघाने अधिराज्य गाजवलेलं नाही. ले लिया झुकेगा नहीं साला. आपण मेगा फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं मेगा फायनल मॅच मध्ये तब्बल 3 विकेट काढले, 7 धावा खर्च केले. संपूर्ण मारकुली गावामध्ये देखील दुमदुमलेले आहे. तो वडगरचा टायगर ठरलाय. अंतिम सामन्यामधील सामनावीर जीत नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू पटकावलेलं आहे. आणि तोषिकासाठी मी गावच्या जवळजवळ 2 वर्ष मी वाट बघितली आहे आणि गावासाठी मला फायनल काही पण करून जिंकायची होती. 2 वर्ष मला वाट पाहायला लागली, त्यात मला आज यश मिळालं. आणि मी काही खेळाडूंचा धन्यवाद सुद्धा देतो. आवी पाटील आमचे सिनियर खेळाडू आहेत. दीपक पाटील नाही आहे टीममध्ये. दीपक पाटीलला सर्वात जास्त कमी दीपक पाटीलची की कळते का तो नाही आहे टीममध्ये, कारण तो पूर्ण टीम हँडल करत होता.
पण आम्ही यंग पोरं मिळून यावर्षी स्टार्ट केला आणि चौथ्या टुर्नामेंटमध्येच आम्हाला फायनल मिळाली. पण खरं दीपक पाटीलला खूप मिस केलं या पूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही. कारण कुठे काही क्षणावर जेव्हा असं वाटायचं की कोणतरी एक खेळाडू पाहिजे जो पूर्ण टीम हँडल करेल, पण खरं होता नक्कीच फायनलचा मॅच आणि त्याच्या घरी देखील एक गुड न्यूज थोड्याच दिवसात येणार आहे. मी वासुदेवजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ असले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी द्यायची आहे. दर्शन पाटील सर्वाधिक 6 विकेट या स्पर्धेमध्ये त्यांनी नक्कीच झटकावले आणि चांगलं प्रदर्शन दर्शनाचं संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे.
तर मित्रांनो आता पाणीला आलेलो घरी. तर आजचा दिवस एक नंबर गेला. आज भंडारा पण होता आणि उपवास पण होता. काही जेवलो नाही, काही नाही, डायरेक्ट गेलेलो मॅचला. तर आता मस्त एकदम दिवस गेलेला आहे. फुल एन्जॉय पण केला आम्ही. सो एंड करतो इथेच ब्लॉगला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.